वेलकम टू डे 52 आउट ऑफ 100. आजचा व्लॉग आपली परंपरा आणि संस्कृती जपणारा आहे. नागदिवे आणि चंपाषष्ठीबद्दल. नागदिवे हा एक पारंपरिक हिंदू सण आहे जो मुख्यतः मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला मराठवाड्यात मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. घरातील प्रत्येक सदस्याच्या नावाचे असे कणकेचे दिवे केले जातात आणि ते देवापाशी लावले जातात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी. आणि त्यासाठीच आमचा इकडे पुरणपोळीचा प्रोग्राम चाललेला आहे. चटका बसला. अच्छा, कसं केलं तर उलट हां पडत होता. तू बोलली होतीस ते केलेलं ना रेकॉर्ड. आता पूर्णाला चटका बसला. आणि तुला पूर्णाच्या स्वयंपाकाचं टेन्शन येत नाही? उलट भाजी नसती काही नसते, आपलं आमटी करा, पोळ्या लाटा तळण टाळा. आणि हे कुठे कुटाण्याचं काम आहे? हे सोपं वाटते, काय आवड नाही. चांगले. आपलं पुरण प्रॉपर झालेलं आहे की नाही हे पाहण्याची आईने एक खूप छान अशी ट्रिक इथे सांगितलेली आहे. आणि मला तर फार कंटाळा येतो या सगळ्या कामांचा. इकडे मी तळत आहे. तळणं तर माझ्यासाठी खूपच मुश्किलीचं काम आहे, कारण जेव्हा लहानपणी आई तळण तळायची मी बाहेर जाऊन बसायचे, मला त्याच्या वासानेच कसं तरी होतं. त्यामुळे खायचं तर कडकडपर्यंत माझा काही संबंधच नाही. फार तळलेलं खायला मला आवडत नाही. आई मला खाली बसून पोळ्या बनवून देते, मी इकडे भाजून घेते. आणि आमटी ही आईनंच बनवलेली आहे. भज्याचं सारणही आईनं बनवून दिलं होतं, फक्त मी ते बनवायचं काम केलं, तळायचं काम केलं. आणि आईची पुरणपोळी बघा काय मस्त फुगत आहे. खूपच छान पुरणपोळ्या बनवते आई. आमचा सगळा नैवेद्य इकडे रेडी झालेला आहे. आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. याच्यामध्ये भरीत, रोडगा आणि पूर्ण ताट छान सजवलेलं आहे. भरीत रोडग्याचा आज विशेष मान असतो. आणि त्याचबरोबर आज परडीही भरतात. आई इकडे परडीमध्ये सगळा नैवेद्य दाखवत आहे. चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचं स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसाचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यानंतर आम्ही सर्वांनी परडीच्या आणि मावशींच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतला. आणि देन मी इकडे गोमाताला नैवेद्य घेऊन आले. जेव्हा मी गोमाताला इकडे ही पोळी दाखवली, ती लगेचच आली आणि तिने माझ्या हातून हा घास खाल्ला. मला खूप छान वाटलं. आणि आता आपण जाऊया मेन गोष्टीला, ते म्हणजे तळी उचलायला. खरंच म्हणतात आपल्या काही रूढी परंपरा आपणच जपायला हव्यात. जर आपण त्या रिच्युअल्स फॉलो नाही केले तर त्या खरंच कधी ना कधी कुठेतरी बुडून जाणार आहेत. त्यामुळे आपण हे सगळं करायला पाहिजे. आणि तेच मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दाखवायचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.